नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघूया पोलीस भरतीचा आजचा गणित कावा। हुशार विद्यार्थी असूनही कट ऑफच्या बाहेर का राहतो? तुम्हाला सगळं येतंय तरी पण सिलेक्शन का होत नाही? तर तुम्ही दिवसाचे 10 ते 12 तास अभ्यासासाठी देताय, तुमच्या अभ्यासातील सातत्य आणि जिद्दती कायम आहे, तरी पण मेरिट लिस्ट मध्ये तुमचं नाव येत नाही। कारण काय माहिती का, आपल्या मेंदूची अवस्था कशी झाली माहिती का, गळक्या बादली सारखी। म्हणजे आपला मेंदू गळक्या बादली सारखा आहे, जे वेळेनुसार वाचतो तो विसरतो, सतत नवीन माहिती वाचत राहतो आणि जुनी माहिती विसरत राहतो। आणि यामुळे काय होतंय, परीक्षेच्या वेळेस तुमचा मेंदू पूर्णपणे ब्लॅक होऊन जातो। मग त्याचा परिणाम कुठे दिसतो? परीक्षेच्या पेपर मधील प्रश्नाच्या 4 पर्यायात दिसून येतो। तिथं तुम्ही गोंधळात पडलेले असतात। आता सगळ्यात मोठी चूक कुठे होते माहिती आहे तुम्हाला? अभ्यासामध्ये रोज नवीन टॉपिक वाचायचा, एकदा पुस्तक हातात घ्यायचं, रोज नवीन टॉपिक वाचत राहायचं, रिव्हिजन करायचं नाही, त्या जो टॉपिक वाचलाय त्याच्यावर आलेले प्रश्न जुने ते पण बघायचं नाही, आणि जे पुस्तक वाचलंय तुम्ही त्याचं रिकॉल करण्याची पण रिकॉलही तुम्ही करत नाही। गनिमी कावातील रिकॉल पॉवर म्हणजे काय माहितीये? म्हणजे आठवण्याची क्षमता। जे तुम्ही पुस्तक वाचलंय ते पुस्तक बंद करा आणि त्यानंतर तुम्हाला जे वाचलेलं आहे त्याच्यातून किती आठवतंय त्याची प्रॅक्टिस करा। माहिती आत टाकण्यापेक्षा माहिती बाहेर टाकण्यावर भर द्या। ही क्षमता तुम्हाला परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी उपयुक्त ठरवल। आता रिव्हिजन करण्याची एक पद्धत आहे, सायकोलॉजिकल एक पद्धत आहे। 24 तासाच्या आत पहिली उजळणी करा। तुम्ही जे वाचलंय ते 24 तासाच्या आत एकदा वाचा, त्यानंतर पुन्हा दुसरं रिव्हिजन 7 दिवसाच्या आत द्या, त्यानंतर तिसरं रिव्हिजन हे 30 दिवसानंतर द्या। आणि ते रिव्हिजन देताना काय करायचंय, त्याच्यावर एक पेपर सोडवायचा। आता पोलीस भरतीचा आजचा गनिमी कावा काय सांगतोय? आज शिका, तुम्ही काय शिका, लेखी आणि ग्राउंडचा अभ्यासाचा समतोल राखण्याचं। त्यानंतर उद्या पुन्हा जे वाचलंय आज त्याच्यावर तुम्ही रिव्हिजन करा आणि 7 दिवसांनी पुन्हा रिव्हिजन करायचं। रविवारी जे आपण 7 दिवसात जे वाचलेलं आहे त्याचं रविवारी रिव्हिजन करायचं, त्या दिवशी नवीन काही वाचायचं नाही। त्यानंतर 30 दिवसांना पुन्हा एकदा रिव्हिजन द्यायचं आणि त्याच्यावर एक टेस्ट सोडवायची। आता यशाचं गुपित काय आहे ते सांगतो, रिव्हिजन प्लस रिकॉल, त्याच्यावरच सक्सेस होते। नुसतं पुस्तक वाचून सक्सेस होत नाही, पुस्तक वाचून यश मिळत नाही। ज्याला माहिती वेळेवर कशी आठवायची हे कळतंय त्याच्यासाठी कट ऑफ कधीच कमी लागत नाही, त्याच्यासाठी कट ऑफ कधीच कमी पडत नाही। तुमचा अभ्यासाचा वेग कमी झाला तरी चालेल, पण रिव्हिजन आणि रिकॉल करण्याची जी सायकल आहे ती कमी होता कामा नये। तुमच्यासाठी उद्यापासून रोजचा एक ऍक्शन प्लॅन सांगतो। रोजच्या अभ्यासात 1 तास तुम्ही रिव्हिजनसाठी राखीव ठेवा आणि वाचलेल्या प्रश्नावर जे काही वाचलंय ते डोळे बंद करून तुम्ही आठवण्याचा प्रयत्न करा। आता मला कमेंट मध्ये सांगा की सिलेक्शन न होण्याचं सगळ्यात मोठं कारण कोणतं? अभ्यास कमी की रिव्हिजन किंवा रिकॉल कमी? धन्यवाद।